हॅलो गाईज. तर आम्ही जात होतो आंबोली वॉटरफॉलवरती. ही सगळी गँग आमची आणि मी मस्त मजा करत आम्ही जात होतो. आणि तुम्ही हे बघा, सिंगर भार्गवी. तर वाटेत जाताना आम्हाला छोटे छोटे धबधबे भेटत होते. त्याच्यानंतर आम्हाला हा व्ह्यू दिसला. एवढा सुंदर आहे हा व्ह्यू. असं एकदम संथपणे स्लो मोशनमध्ये तो धबधबा वाहत होता. आधी रिअलमध्ये तर एवढा सुंदर दिसत होता ना की शब्दात वर्णनच करू शकत नाही आपण. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या एका स्पॉटवरती. आणि हा धबधबा किती खोल आहे बघा. बघून एवढी भीती वाटत होती या धबधबा आम्हाला. एवढं फोर्सफुली पाणी वाहत होतं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती गेलो. एवढी गर्दी होती तिकडे, अक्षरशः आम्ही 1 तास ट्रॅफिकमध्ये होतो हा सुंदर व्ह्यू बघण्यासाठी. हा पण व्ह्यू खूप सुंदर होता. आम्ही ते खूप मजा केली, फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले, थोडा वेळ टाईमपास केला आणि दुसऱ्या स्पॉटवरती निघालो. ते म्हणजे आंबोलीच्या मेन धबधब्यावरती. तिथे पण एक छोटासा धबधबा आहे. तर आम्ही आता मेन धबधब्यावरती निघालो. हे पण खूप सुंदर दिसत होतं. नंतर आम्ही मेन धबधब्यावरती येऊन पोचलो. तर सगळे लोक कोणालाच तिकडे धबधब्यावरती अंघोळ करायला दिली नव्हती. पोलीस पण होते तिकडे. फोर्सफुली पाणी वाहत होतं खूपच. त्याच्यामुळे सगळ्यांना कोणालाच आतमध्ये अलाउड केलं नव्हतं. तर तिथे आम्ही थोडा वेळ फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि निघालो आम्ही पुढच्या स्पॉटवरती जायला. धबधब्याची ट्रिप आमची संपलेली होती आणि आता आम्ही निघालो पुढच्या स्पॉटवरती. आणि हा बघा धबधबा तो. त्याच्यानंतर आम्हाला एक व्यक्ती दिसली तिथे, जी की पावसात भिजत होती. ही बघा, बिचारा थंडी वाजत असेल त्याला आणि तिथे बसलाय पावसात भिजत. त्याच्यानंतर आम्ही निघालो आता दुसऱ्या स्पॉटवरती. कुठे निघालो हे तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये कळेलच. बाय.